नमस्कार बंधू भगिनींनो. स्वामी विवेकानंदांचा आजचा हा जो भाग आहे, आता स्वामी विवेकानंदांच्या शेवटच्या दिवसांचा हा भाग आहे. गेल्या 13 जानेवारी पासून आपण स्वामी विवेकानंदांवर अभ्यास करतो आहोत, बोलतो आहोत, संवाद साधतो आहोत. त्यांच्या कार्याची अनुभूती आपल्याला होते आणि पुन्हा पुन्हा त्यांच्या कार्याला उजाळा मिळतोय. असं वाटत होतं गेल्या कित्येक दिवसांपासून स्वामी विवेकानंद आपलं बोट धरून प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवतात आहे, समजावून सांगतात आहे. मी कुठल्या अडचणींना तोंड दिलं, मी कसा वागलो, तो धीरोदात्त स्वभाव, त्यांचं साहस, त्यांचं देशावरील प्रेम, या सगळ्या गोष्टींचा परिचय आपल्याला होतोय आणि आपल्यालाही जाणवतंय की आपण पण खूप काही काम करायला पाहिजे. स्वामी विवेकानंद आपल्याला मार्गदर्शन देतात आहे. ते एका दीपस्तंभांसारखे आहेत, आपल्याला दिशा देणारे आहेत. आपण जर दिशा भरकटलो आहोत तर एक दीपस्तंभ असतो ना, तो दीपस्तंभ म्हणजे स्वामी विवेकानंद. आज पुढच्या भागात आपण जाणार आहोत. जसं स्वामींबद्दल चांगलं लोक बोलायचे तसे वाईटही बोलायचे, आणि जवळचेच लोक, गावातलेच लोक असे असतात की ते म्हणजे वाईट चर्चेला उधाण आलेलं असतं. तसंच काहीसं घडलं होतं. कलकत्त्याला हे लोण खूप पोचलं होतं. जो कोणी बाहेरून येई त्याच्याबद्दल जी मंडळी होती, तिथली स्थानिक मंडळी, ती कुजबूज करायला सुरुवात करायची. आणि या गोष्टी स्वामीजींच्या शिष्यांनी स्वामीजींना सांगितल्या की स्वामीजी, आजकाल हल्ली कलकत्त्यातलेच लोक आपल्याबद्दल फार वाईट वाईट बोलतात. असं म्हणतात की कर्मकांडाला आपण विरोध करत आहात, आपण परदेशी दौरे करता, परदेशी लोक इथे येतात आणि अस्पृश्यांना स्थान देता. चारित्र्याबद्दलही स्वामीजींच्या बोल लावले होते. जे जे वाटेल ते आरोप करून चुकले होते लोक, पण ते स्वामीजी होते, ते जराही डगमगले नाही. शिष्यांना मात्र हे आवडत नव्हतं. त्यावर स्वामीजींनी दिलेलं उत्तर हे फार चांगलं आहे की जो धर्म संस्थापना करणारा असतो त्याला या सगळ्या दिव्यातून जावंच लागतं. त्यानं प्रतिकार करता कामा नये, त्याने प्रतिप्रश्नही करू नये, प्रतिवादही करू नये आणि पायबंदही घालू नये. ज्यांना जे जे वाटतं त्यांना ते बोलू द्यावं. आपल्याकडे एक म्हण आहे ना, हाती चला बाजार से तो कुत्ते भोके हजार से. या गोष्टी प्रत्येकाच्याच बाबतीत घडलेल्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली असू दे, स्वामी विवेकानंद असू दे, समर्थ रामदास स्वामी असू दे, तुकाराम महाराज असू दे, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, कोणाची आणि किती नावं घेऊ. आचार्य विनोबा भावे, संत कबीर, प्रत्येकालाच या दिव्यातून जावं लागलंय. आणि स्वामीजींनी हेच आपल्या शिष्यांना सांगितलं, तुम्ही उत्तर देत बसू नका, तुम्ही तुमचं काम करा. आपल्याजवळ इतका वेळ नाहीये. साधून को दुर्भाव नाही, जननिंदे संसार, असं स्वामीजी म्हणतात. आता काहीच दिवसात तिथं काँग्रेसचं अधिवेशन सुरू होणार होतं आणि तशी धावपळ सुरू झाली. 23 डिसेंबरला हे अधिवेशन कलकत्त्यात होतं आणि अनेक जण, अनेक पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष, सामान्य माणसं, अनेक प्रोफेसर्स, विचारवंत, तत्वज्ञ आता कलकत्त्याला येऊ लागले होते. सगळेजण स्वामींना भेटायचं या आशेनं मठात येईल तर कोणी कलकत्त्याला स्वामींना भेटत. त्याच्यात एक नाव घेते की लोकमान्य टिळक जवळपास रोजच स्वामींना भेटत. पण महात्मा गांधीजींची आणि स्वामींची भेट झाली नाही, असा या पुस्तकात उल्लेख आहे की महात्मा गांधीजींनी जवळजवळ त्या जे रिपन कॉलेज होतं तिथपासून तर मठापर्यंत ते पायी गेले की स्वामींची भेट होईल, पण त्यांच्याशी भेट झाली नाही. याचं महात्मा गांधीजींना खूप शल्य वाटलं, खूप दुःख झालं की मी विवेकानंदांना भेटू शकलो नाही, माझ्या काही नशिबात नव्हतं स्वामींना भेटणं, असा उल्लेख आहे. तो आपल्यापर्यंत पोहोचवला. याच अधिवेशनात स्वामींनी सांगितलं की एक वैदिक महाविद्यालय स्थापन व्हावं, आणि ती सूचना सगळ्यांनी डोक्यावर घेतली. सगळ्यांनी दुजोरा दिला
की हो वेदाचा प्रचार आणि प्रसार झालाच पाहिजे, एक वैदिक महाविद्यालय स्थापन झालंच पाहिजे. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींना या गोष्टी वाटत होत्या आणि स्वामींनी जनमानसात वैदिक ज्ञान पोचावं यासाठी काही शिष्यांना जवळ बोलावलं आणि त्या दिवशी सांगितलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. जेव्हा होईल तेव्हा होईल पुढच्या गोष्टी, पण आपण आपल्या छापखाना विकू आणि वैदिक ज्ञान हा जो यज्ञ आहे हा सुरू करू. त्याच्यावर त्यांचा प्रेमानंद नावाचा एक शिष्य होता. तो म्हणाला, स्वामीजी असं का करताय? छापखाना किती मोठ्या मुश्किलीनं आपण उभारलाय. दानाचं जे एक एक पैसा आपण जमा केलाय, छापखाना असा कसा विकून टाकायचा? बघू काहीतरी तरतूद होईल. स्वामी म्हणाले, नाही, माझ्याजवळ वेळ कमी आहे, हे आपल्याला करायलाच हवं. पुन्हा प्रतिप्रश्न की स्वामीजी असं काय हासिल होणार आहे? त्यावर स्वामीजींचं उत्तर होतं की मनावर लोंबकळणारी जी कोळिष्टकं आहेत ती दूर होतील आणि तुम्हाला स्वच्छ प्रकाश दिसेल. जो अंधविश्वास आहे तो दूर होईल आणि त्याच्यासाठी मला लहान मुलांना वैदिक ज्ञान हे द्यायलाच हवंय. आज बघा स्वामीजींनी किती याच्यावर म्हणजे ठोस भूमिका घेतली की वैदिक ज्ञान हे जनमानसात रुजवायलाच हवं. याच्यासाठी अट्टहास होता, आग्रह होता. एक केष्टोची गोष्ट स्वामीजींच्या चरित्रात आहे, त्याचा उल्लेख आज इथे करावासा वाटतो की स्वामीजी कसे प्रत्येकाला भेटत होते आणि किती प्रेमाने भेटायचे. तर ही जी बेलूर मठाची जागा होती, तर इथे ही जागा स्वच्छ करायला एक केष्टो नावाचा माणूस आपल्या सगळ्या म्हणजे टीमला घेऊन यायचं, त्याच्या समूहाला घेऊन यायचं आणि ते लोक जागा साफ करायचे. अभयानंद नावाचे जे स्वामींचे शिष्य होते ते सगळं विचारपूस करणं, त्यांनी नीट काम केलं की नाही, मग रागवणं, या सगळ्या गोष्टी त्यांचं काम चालायचं. स्वामीजींना फार आवड असायची की हे लोक जेव्हा काम करायला येत, सफाई करायला येत, तेव्हा यांच्याशी गप्पा करणं आणि मग केष्टोशी संवाद साधायचे. केष्टो तर गप्पा मारायचाच, पण केष्टोचे सगळा परिवार असायचा, तोही स्वामीजींशी गप्पा मारायला जवळ यायचा आणि मग त्यांचा संवाद इतका छान व्हायचा की ते सगळं काम राहायचं एका बाजूला आणि स्वामी आणि केष्टोच्या गप्पा. तर मग एकदा स्वामी ना तो म्हणाला की तो स्वामी देवा म्हणायचा, स्वामी देवा तुम्ही येत जाऊ नका, अशा गप्पा मारत जाऊ नका, अरे आमचं काम खोळंबतं. तुमचे ते अधिकारी वर्ग येतो आणि आम्हाला मग चांगला फैलावर घेतो. मी तुम्हाला हात जोडतो बाप्पा, येऊ नका तुम्ही. अरे केष्टो कशाला घाबरतो, मी आहे ना तुझ्यासोबत. चल तुम्ही उद्या सगळेजण जेवायला या, मी तुमच्यासाठी स्वयंपाक करतो. त्यावर तो केष्टो म्हणाला, केष्टो म्हणजे कृष्ण, हा, तर बंगाली भाषेत त्यांना केष्टो म्हणतात. तर तो म्हणाला की नाही नाही, मी काही तुमच्या हातचं जेवणार नाही, कारण तुमच्या हातचं जेवलं तर आम्ही लोकांची जमात, म्हणजे आम्ही लग्न केलेले लोक आहोत ना, ते लोक बाटतात, तर तुमच्या हातचं काही जेवण आम्हाला चालत नाही. तर का नाही चालत? नाही, मीठ नाही चालत तुमच्या हातचं. तर त्याच्यावर स्वामींनी तोडगा काढला की अरे असं करतो, मी स्वयंपाक करून ठेवतो, मिठाचं वाट्य आहे ते वेगळं ठेवतो, तुम्ही तुमच्या हाताने मीठ घ्या आणि जेवा. मग स्वामी स्वतः आपल्या सगळ्यांना निवेदिता मातांना सांगतात छान स्वयंपाक करा, थोडी स्वतःही मदत करतात आणि नंतर केष्टो आणि केष्टोची सगळं परिवार तिथे जेवायला येतो. तो जे स्वयंपाक असतो म्हणजे पुरी भाजी मिठाई आणि दही असं काहीतरी ठेवलेलं असतं, ते लोक इतके भुकेजलेले असतात, ते खूप आनंदाने ते खाऊन घेतात आणि नंतर स्वामी देवा, अरे केवढे छान पदार्थ होते रे, कुठून आणलं रे हे जिन्नस तू, आम्ही आमच्या आयुष्यात असं कधी खाल्लंच नव्हतं रे. म्हणून खूप मनापासून ते सगळे स्वामींना धन्यवाद देतात. त्यांच्या डोळ्यातून घळघळा पाणी येतं. स्वामी त्यांना बघतच असतात आणि त्यांचे हात धरतात आणि म्हणतात, आज न साक्षात नारायण जेवले, नारायण. यावरून आपल्याला कल्पना येत असेल की स्वामी किती प्रेम करायचे.
एकदा स्वामी म्हणाले की बिचारे किती सरळ साधी माणसं आहेत, ही किती निरागस आहे, यांना काहीच कळत नाही. असं वाटतं की हे जे आश्रम आहे, हा असा आश्रम आपला विकून टाकावा आणि सगळे पैसे या मंडळींना द्यावे, या मंडळींच्या गरजा भागाव्याव्या. अरे त्यांना दोनदा जेवायला सुद्धा नाही मिळत, उपाशी असतात ते. मग काय करायचं हा मठ? काय करायचं? ही घंटा आहे, हा शंख आहे, वाटतं हे सगळं फेकून द्यावं. म्हणजे इथपर्यंत स्वामींनी लिहून ठेवले आणि स्वामींचे विचार आपल्याला कळवते की स्वामींना त्याच्यात कुठेच तथ्य वाटत नव्हतं. स्वामींचा जो नारायण होता तो या जनमानसात होता, तो गरिबी जी गरीब लोक आहेत त्या जनतेत होता, दरिद्री नारायणामध्ये होता. आणि स्वामी एक आर्त साथ घालायचे की माझा जो नारायण आहे तो यांच्यात आहे. तुम्ही हे असं कर्मकांडात वेळ घालवू नका, सजावटीत वेळ घालवू नका. उगाचच पोथी पढ़ी पढ़ी जग मुआ पंडित भयानक होय, ढाई अक्षर प्रेम का पढ़ी वही पंडित होय, जे संत कबीर म्हणतात तसं तोच स्वामींचा भाव होता. अरे तुम्ही यांच्यासाठी काम करा. जेव्हा मद्रासची गोर गरीब जनता ख्रिश्चन व्हायला लागली तेव्हा स्वामींनी आपल्या शिष्यांना सांगितलं हे का होतंय. अरे तुम्ही त्यांची अवहेलना न करता ख्रिस्ती लोक त्यांच्या जवळ जातात, त्यांची थोडी विचारपूस करतात. एवढीशी जरी विचारपूस केली तरी त्यांना वाटतं येशू ख्रिस्ताला आपण जवळ केलं पाहिजे, कारण हे लोक आपल्याला विचारतात आणि तुमच्या धर्मापासून ते दुरावतात रे. तुमचं काम आहे आधी काळजी घ्यायची, ती या जनतेची घ्या. अरे तुम्ही डोळ्यावर पट्टी लावली आहे रे, तुम्ही काहीच करत नाही का रे. स्वामीजींचं आतडं तुटत होतं, पीळ पडत होता त्या आतड्याला. अरे करा रे यांच्यासाठी काहीतरी काम, नाही तर ही जनता दुरावली जाईल, आपलेच लोक आपल्यापासून तुटतील. अरे एक दिवस या भंगी लोकांनी काम केलं नाही तर हाहाकार माजवतात. अरे तुम्ही त्यांचं दर त्यांचं दुःख जाणा ना, त्यांना स्वतःच्या बरोबरीनं स्थान द्या ना. त्यांच्यात परमेश्वर आहे, जो परमेश्वर, जो शिव, जो ब्रह्म, जे माझ्यात आहे. तुम्ही म्हणता ना ब्रह्मा विष्णू महेश आपल्यात आहे, मग हेच त्यांच्यात आहे. त्या तत्वाला जाणं आणि त्यांच्यावर प्रेम करा. असं शेवटचं जे स्वामीजींचा संवाद होत होता तो अतिशय आर्त होत होता. आणि शिष्यांना कळत होतं की स्वामींना बोलता येत नाहीये, दमा लागतोय, स्वामी आता शेवटच्या स्थितीत जातात आहे. आणि तरीही स्वामी सांगत होते अगदी बेंबी पासून की तुम्ही यांच्यावर प्रेम करा, तुम्ही यांच्यावर प्रेम करा. आमचा राम राम घ्यावा या शेवटच्या प्रकरणाकडेच आपण वळतोय आज. थोडा भाग घेते कारण बोलायला मला जरा त्रास होतोय, म्हणून आज आणि उद्या या 2 दिवसात हा भाग पूर्ण करते. 1902 हे साल सुरू झालं होतं आणि 185 दिवसाचंच आयुष्य आता स्वामीजींच्या हातात होतं. 4 जुलै ही तारीख स्वामींनी निश्चित केली आणि कालच स्वामींनी एका माध्यमातून सांगितलं की आपल्या मृत्यूची जर तारीख आपल्याला निश्चित करायची असेल तर ती आपल्या हातात असते. म्हणजे कुठली तारीख तुम्हाला जर ठरवायची तर ती कशी ठरवायची, काय ठरवायची, हे केवळ तुम्ही आणि तुम्ही ठरवू शकता. मला इतका आनंद झाला की स्वामींनी या गोष्टी आपल्याला शिकवल्या. खूप हृदयापासून मी स्वामींना दंडवत प्रणाम करते आणि धन्यवाद देते की स्वामी या गोष्टी आपल्या हातात असतात आणि त्या कशा करायच्या याचं ज्ञान आपण दिलं. आता सगळ्याच गोष्टी पूर्ण होत होत्या. काली मातेचा प्रचार आणि प्रसार कर ते झालं होतं. स्वामी परमहंसांचा प्रसार करायचा होता संदेशाचा, ती गोष्ट विवेकानंदांनी केली. त्याच्यानंतर बेलूर मठाला एक कार्यालय उभारायचं, केंद्र कार्यालय, तेही झालं होतं. संन्यासांची फौज तयार करायची, ती सुद्धा फौज स्वामींनी तयार केली. विवेकानंद या एका शब्दानं कित्येक लोक जोडले जात होते आणि लोकगीती गावागावातून येत होते. अगणित लोक, अगणित माणसं केवळ विवेकानंदांना बघायला येत होते की विवेकानंद हा योद्धा संन्यासी दिसतो कसा, तो किती सुंदर आहे. गावागावातून हे ताफे आता कन्याकुमारी आणि बेलूर मठ इथपर्यंत येत होते. नंतर
खरंच ही पण गोष्ट किती छान आहे की महात्मा गांधीजींच्या अहिंसेपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांती चं जे शस्त्र सावरकरांनी घेतलं होतं, या मंडळींना सुद्धा विवेकानंदांचं प्रेम होतं. ही तर गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही. म्हणजे प्रत्येकालाच होतं, अहिंसा करणाऱ्यालाही होतं आणि क्रांतीची मशाल धगधगती तेवणाऱ्या स्वातंत्र्यवीरांसारख्या महान योद्ध्यालाही होतं. आता जानेवारी फेब्रुवारी हा महिना उगवला होता आणि जपानहून काकुझो नावाचे एक गृहस्थ आले होते. हे काकुझो कोण होते तर यथास्थितीत जी मंदिरं आहेत ती प्रार्थनास्थळं जशीच्या तशी राहावी आणि टोकियो स्कूल ऑफ आर्ट्सचे ते संस्थापक होते. काही बौद्ध बरोबर ते तिथे आले आणि त्यांच्याबरोबर मॅकलॉड या होत्या, कारण मॅकलॉड यांचा त्यांच्याशी गेले कित्येक दिवसांपासून संपर्क होता आणि त्यांची खूप इच्छा होती की स्वामींनी जपानला यावं आणि जपानच्या धर्म परिषदेत त्यांनी भाग घ्यावा. जसं ते अमेरिकेत इंग्लंडला गेले तसं जपानमध्ये हा प्रचार आणि प्रसार करावा. तर या इच्छेपायी त्यांनी स्वामीजींना मानधनही पाठवलं होतं की आम्ही तुमचा सगळा प्रवास खर्च करतो, सगळी व्यवस्था करतो, की कृपा करून तुम्ही या. 6 जानेवारीला ही मंडळी बेलूर मठात आली आणि जेव्हा मठात आली तेव्हा त्यांनी स्वामीजींना बघितलं आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळा पाणी आलं की अरे, ज्यांची मी इतक्या दिवसांपासून वर्षांपासून वाट बघतोय ते तो साक्षात भगवंत गौतम बुद्धांच्या रूपात आज माझ्या समोर आहे. आणि ते अगदी त्यांच्या पाया पडले. त्यांना खूप असं वाटलं की आपला एक जवळचा बंधू आपल्याला मिळालाय. स्वामींनी त्यांचं खूप छान स्वागत केलं आणि नंतर त्यांनी त्यांना विनंती केली की आपण वाराणसीला जाऊ, गौतम बुद्धांच्या त्या स्थानावर जाऊन आपण तिथलं दर्शन घेऊ. खरं तर आज स्वामीजींची त्या दिवशीची तब्येत होती ती खूप ढासळलेली होती आणि त्या स्थितीत सुद्धा मी आपल्याला सांगितलं ना की अगदी फार थोडेच दिवस स्वामीजींच्या हातात होते. त्या स्थितीत स्वामीजींनी सांगितलं की मी तुमच्यासोबत येईल. याचा उल्लेख निवेदितांनी आपल्या डायरीत केलाय की स्वामींना उठताही येत नव्हतं, बसताही येत नव्हतं आणि तरी स्वामींनी त्यांना सांगितलं मी तुमच्याबरोबर येतो. स्वामीजी त्यांना म्हणाले, तथागतानं जिथे निर्वाण पद मिळवलं तिथे आपल्यासोबत जाणं मी भाग्याचा क्षण समजतो. तर मला आपल्याबरोबर यायला आवडेल. आणि मग स्वामीजी वाराणसीला यात्रा करायला 27 जानेवारी 1902 रोजी आपले शिष्य त्याच्यानंतर ते जपानी लोक त्यांच्याबरोबर स्वामीजी बुद्धगया, बनारस असा प्रवास करतात. बुद्धगयेचा प्रवास याच्यासाठी मी आपल्याला सांगते की परिव्राजक जीवनाची सुरुवात जेव्हा स्वामीजींनी केली तेव्हा त्यांनी बुद्धगयेचा प्रवास केला होता आणि आता अखेर होणार होती. त्याही दिवशी स्वामीजींनी ठरवलं होतं की हा प्रवास करूनच मला आता माझ्या शेवटच्या यात्रेला निघायचंय. आणि हा शेवटचा प्रवास स्वामीजींचा गौतम बुद्धांचा दर्शनानं पार पडणारा होता. मी इथेच रजा घेते मास्टर्स. मला तर आज वाटलं की मी बोलूच शकणार नाही, पण स्वामीजींनी बोलवून घेतलं. आता आपण आपल्या ध्यानाला वळूया. आवाज सगळ्यांना येतोय ना माझा? धन्यवाद. एकदम शांत व्हा मास्टर्स. एक खोल श्वास आत आणि एक श्वास बाहेर. या वाराणसीला आपण आलेलो आहोत. वाराणसीच्या तीर्थस्थानावर, जिथे गौतम बुद्ध, परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या संपूर्ण ऊर्जेशी एकरूप झालेलो आहोत. सूर्यदेवाची सगळी ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून शरीरात येते
पावलापासून महसूस करा मास्टर्स. संपूर्ण पावलं, आपले गुडघे, ही ऊर्जा भरवून घ्या. आपले दोन्ही पाय, उत्सर्जनाच्या जागेपासून मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर. एक खोल श्वास मणिपूर चक्रापर्यंत घ्या. आणि हा भाव प्रगट करा की माझ्या पावलापासून मणिपूर चक्रापर्यंतचा भाग शिथिल झालेला आहे. प्रचंड ऊर्जा तुम्हाला जाणवते. ती स्पंदन महसूस करा. आता दुसरा श्वास आपल्या छातीपर्यंत म्हणजे अनाहत चक्रापर्यंत घ्या. आणि आपलं लोअर हार्ट चक्र म्हणजे हृदयाच्या खालचा भाग आणि वरचा भाग शांत झालाय. सगळी सूर्याची ऊर्जा तिथे खेळते प्रत्येक अवयवामध्ये. आपली पाठ, स्पायनल कॉर्ड मध्ये स्पंदन महसूस होतात आहेत. दोन्ही हात प्रकाश हा बोटांपर्यंत महसूस करा. तिसरा श्वास घ्या मास्टर्स. आज्ञा चक्रात आपलं विशुद्ध चक्र, आज्ञा आणि सहस्रार एकदम शांत झालंय. एकदम शांत. आपले संपूर्ण शरीर शांत झालंय. अजून सहज व्हा मास्टर्स. आपला ऑरा एकदम शांत. एकदम शांत. चलते चलो मेरे दोस्तों. और सहज और शांत. पूर्ण समाधी
शून्यता. आपण वाराणसीला आलो आहोत. मास्टर्स, फील करा. 5 पावलं पुढे चला. 5, 4, 3, 2, 1, 0. मधोमध आपण ज्यांना मानता ते आपले गुरु आहेत. आपल्या गुरूंना बघावं. स्वामी विवेकानंद आहेत आणि गौतम बुद्ध आहेत. अजून शांत. स्ट्रेस, पूर्ण शून्यता. ही शून्यता तुम्हाला अद्भुत अनुभूती देणार आहे. कुठलाही मंत्र जप नाही, कुठलीही कल्पना नाही. अजून शांत. आपल्या श्वासाच्या दोरी बरोबर आपल्याला उतरत जायचे. अजून गहरे. अजून गहरे मास्टर्स. और गहरा, और गहरा, और गहरा.
आपल्या शरीरात जिथे कुठे दुखत असेल तिथे आपोआप आपल्याला हिलिंग झालं असेल मस्टर्स. एक सूदिंग एनर्जी संपूर्ण शरीरभर पसरलेली आहे. ती आपल्या शरीरात आता स्थित होते. एकदम शांत. ज्यांना आपण आवाहन केलं होतं, गौतम बुद्ध, परमहंस, स्वामी विवेकानंद, सूर्यनारायण भगवान, माता तारा देवी, या सगळ्यांना या समूहाच्या वतीने हृदयापासून धन्यवाद देते. आपल्याला विनंती करते, चेतनतेकडे यावं. आपली पावलं हळूवार हलवावे आणि दोन्ही हात डोळ्यांवर घ्या. एकदम कोणीही डोळे उघडू नका. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी झालेत. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, स्त्रिया, मुली, आम्ही सगळे सुरक्षित आहोत, आनंदात आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. दोन्ही हात आपल्या डोक्यावर. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्या छातीला थोडं ट्रॅप करा असं. ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. खूप छान वाटलं. तुम्ही सगळे ट्रान्समध्ये जाता हे बघून तुमची प्रगती दिवसेंदिवस छान होते. आणि आज एक सुदिंग एनर्जी आपल्याला मिळाली. नवीन काही मंडळी आली असेल तर आपली ओळख करून द्यावी. मिनलताई, आपण नवीन आहात? नाही नाही, नवीन नाहीये. माझा कॅमेरा ऑफ असतो कारण मी ऑफिसला असते या टायमिंगला. तर सुट्टी आहे म्हणून मी आज कॅमेरा ऑन करू शकले. अच्छा अच्छा. जॉईन करते, कधी कधी गडबड असते त्यामुळे कधी कधी विसरायला पण होतं. नव्याताईंची बोलते, मला नेहमीच जमत नाही. पण कारण कंटिन्यू काम असतं त्यामुळे जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा कानाला लावून मी ऐकत असते, ऑडिओ व्हिडिओ ऑफ करून. अच्छा. पण खूप बरं वाटलं आज, खूप शांत वाटलं. आणि मुळात मला याचा अर्थ कळला नाही गाण्याचा, काय वर्डिंग्स होते ते, पण ते खूप असं इम्पॅक्ट होत होता, खूप आतमध्ये खोलपर्यंत जाता आलं. आणि जेव्हा माझं पाठीचं थोडंसं हे आहे, तर जेव्हा तुम्ही नंतर बोललात की जिथे तुम्हाला दुखतंय तिथे हिलिंग होईल म्हणून, तर ते आज खरंच जाणवलं. म्हणजे तुम्ही बोलल्यानंतर मला कळलं की असं काही ह्याच्यातनं होतं, पण त्याच्या आधीच मला ते जाणवलेलं कारण मला थोडंसं दुखत होतं रात्रीपासून. तर जरा बरं वाटलं मला. थँक्यू सो मच. अजून कोणाला बोलायचंय? फाल्गुनी ताई, खूप दिवसात चेहरा नाही दाखवला. तुम्ही आहात तर चेहरा दाखवा. कौतुक वाटतं तुमचं. मातृभाषा मराठी नसताना सुद्धा त्या काल आल्या. काल मराठी दिवस त्यांनी साजरा केला. फाल्गुनी ताई, आहात का? थँक्यू सो मच. अरे किती दिवसांनी भेटता आहात, अशा बोला. ऍक्च्युली माझं काय जेवण बनवायचं टाइम असते सकाळी. बट स्टील आय एम ट्राईंग माय बेस्ट टू. अँड आय एम ट्राईंग की लोकांना पण हे आपण जोडून, मीन्स आय एम ट्राईंग. बट जसे होणार तसे होणार, ते देवाची कृपा असते. तर आय एम डुईंग माय बेस्ट. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस. आत्मवंदन. आत्मवंदन. बाय. बाय. हॅव अ नाईस डे. रोहिणीताई आल्या आहेत का? कोणीतरी जमत असेल तर पुढे कोणाला बोलायचं आहे का? कोणाला बोलू का? बोलायचं? हा, बोला मी बोला बोलू का? रोहिणीताई, बोला. छान छान झालं ऋताताई, छान छान होता आजचा. मस्त झालं. आणि मला थायरॉइडचा त्रास आहे, तर मला अचानक असं वरती असं मान घेऊन असं असं वाटलं की एनर्जी आपल्या गळ्यामध्ये जाते, असं थोडंसं मान वर झालेली. आणि असं वाटत होतं की आपल्याला काहीतरी असं गळ्यामध्ये येते एनर्जी, असं जाणवतं तेवढं आज.
छान होतं आजचं ध्यान. ते डोळ्यातून गळगळ अश्रू होते. एकाग्रता एवढी होत नव्हती, पण होत नाही अजून, पण ते डोळ्यातून माझ्या अश्रू गळगळ वाहत होते होताना. एवढं जाणवलं. छान होतं. मीनाताई धन्यवाद. खूप ट्रान्समध्ये जातात. मीनाताई. नेहमीप्रमाणेच खूप शांत आहे. Thank you. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मला वाटतं कोणाला बोलायचं नाहीये ना आता. जय श्रीराम. नाही कोणाचे जय हँडल्स श्रीराम. दिसत नाहीये ताई. दिसत नाही. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.